मित्रांनो, देगाव या ठिकाणी आज उपनगरी शर्यत मैदान पार पडले आणि या मैदानाचा दोन नंबरचे मानकरी आपल्या बरोबर आहेत आणि त्यांचे सहकार्य झाले. दादा नमस्कार. नमस्कार. आपला परिचय दे प्रेक्षकांना. गुळूंचे गावामधून आपण. माझं नाव अभिषेक निगडे. काय नाव बैलाचं आपल्या? बैलाचं नाव आहे सुंदर. सुंदर. आणि तो दुसरा याच्यावर पळाल त्याच नाव काय? तो मोर्या. सुंदर आणि मोरिया हे मित्रांनो आजच्या या देगाव मैदानाचे 2 नंबरचे मानकरी ठरलेत. काय सांगाल आता कसं नियोजन करण्यात आलं? नियोजन काल रात्री झालं होतं, उशिरा झालं होतं. 6 वाजता नियोजन झालं आणि 6 वाजता नियोजन झाल्यानंतर मग आज महिन्यात आम्ही नियोजन व्यवस्थित लावलं होतं. नियोजन आपले भूषण कर्णवर आणि मयूर ड्रायव्हर गुंचे दोघं नियोजन करतात. बैल पण म्हणजे त्यांचाच आहे. दोन्ही पण म्हणजे आपली घरची घरची जोडी असल्यासारखी. ह्याच्या आधी पण आपण ऑलरेडी सासवडला नंबर केलेला आहे मोऱ्यावर बरोबर. आज हे त्याच्याबरोबर दुसरं गुलाल आणि आपण आता एक 10 दिवसामध्ये तीन वेळा मैदान फायनलला तीन गुलाल. कुठेतरी नियोजन परफेक्ट होते मला. नियोजन ड्रायव्हर वगैरे कोण होते? ड्रायव्हर स्वतः मयूर ड्रायव्हर कोणते. बरं ते स्वतःच असतात. ड्रायव्हरचं नियोजन तेच करतो भूषण कर्णवर. आपल्या सुंदर विषयी थोडीशी माहिती द्या. आपलं काय घरच्या खरेदी? नाही, मी खरेदी केला होता. आजच मनात असताना खरेदी केला होता बरोबर. तर त्याचा संघर्ष खूप आहे आतापर्यंत. पहिरे कोण म्हणजे बैल ना प्रत्येक मैदानात गेल्यानंतर भरपूर पळत होता, पण पायऱ्याची अडचण भरपूर होती. वायदी वगैरे नाही का भरपूर मागायची. पण आता सध्या जर तसं असं माझे भावासारखे आले आपले मयूर आणि भूषण, त्यांनी नियोजन केल्यामुळे फक्त 10 दिवसामध्ये बैल ना 3 वेळा बोलायला राहिलाय. कुठंतरी म्हणजे आपण प्रत्येक वेळेस बघतो की भरपूर स्पीडही पळतात. नाही, बैल नियोजनात आला ना 100% गुलाल 100% होणार म्हणजे होणार. कारण की त्या त्याला तोड बैल मिळाल्यानंतर गाडी राहायला काही अडचण नाही. सुंदरची आता खासियत काय सांगाल? काय तुम्हाला? सुंदर दोन्ही खाली पळतो आपला आणि ज्याला जेवढ्या स्पीड म्हणजे त्याच्या शेजारी जेवढी स्पीडची गाडी असेल तेवढी म्हणजे किती जरी टॉपची गाडी असते तरी तो कमी नाही पडत. गाडी ओढूनच अख्खी गाडी लावून. आतापर्यंत कोणकोणती मैदान म्हणजे तुम्ही गुलाल मिळवला आहे जरा गुलालची मैदानी सांगा. आता सध्या बघा सासवड मध्ये 2 गुलाल पात्र पडलो आणि हे तिसरं म्हणजे 31 तारखेला जे मैदान झालं तिथं गुलाला पात्र झालो. 5 तारखेला जे मैदान झालं तिथं झालो. आजचं 10 दिवसात 3 गुलाल झाले. बैलगाड्या शरीर क्षेत्रानं काय शिकवलंय? बैलगाड्या क्षेत्राने माणसं शिकवली. म्हणजे एक बोला जे म्हणजे माणसं अशी की म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये अशी माणसं आहेत की कामात म्हणजे जर तुमचा बैल पळाला ना तरच काय माणसं तुमच्या बरोबर राहतात आणि नियोजन लावतात. पण जर इनकेस तुमचा बैल थोडासा बॅकफुटला असली तर कोणी येत नाही. आता गुलाल वारंवार म्हणतोय, तुम्ही सांगितलं 10 मैदानात 3 गुलाल आहेत. पैऱ्यांना फोन येतात का? पैऱ्यांना फोन येतात. आता चांगले भरपूर फोन येतात. कारण की भावासारखी 2 जण आहेत मयूर आणि भूषण. म्हणजे नाही का आमच्या भावासारखीच आहेत. तिकडे मयूर ड्रायव्हर असते त्यांनी 2 नंबर करून दिला. या पलीकडे क्षेत्रामध्ये एक महत्वाचा पैलू कोण असेल? ड्रायव्हर असतो मित्रांनो. जर ड्रायव्हर चालक असेल तर या क्षेत्रात काय या जोडीचे सगळ्यात जवळून जर गाडी कशी पळते किंवा काय करते हे जर कोणाला माहित असेल तर तो ड्रायव्हर असतो. मयूर ड्रायव्हर काय सांगाल आज कसं नियोजन झालं? नियोजन कालच झालं आणि माझ्या हाताला सुद्धा दुखापत झाल्यामुळे मी ड्रायव्हरच बघायला लावला होता की ड्रायव्हर बघा आपल्या गाडीला. मला काय जमणार ना, मी महिना झाला काय मैदानात नव्हतो आणि ड्रायव्हर येणार होता. ते काय अडचणीमुळे आले नाहीत. मग हे म्हणले की आता मयूर ड्रायव्हर नाही, आता आपलाच ड्रायव्हर आपलाच बैल आहे, आज हक्काने तूच गाडी हाण. दुखापत म्हणजे नक्की काय झाली तुमच्या हाताला? त्याच्या हाताला 4 टाके. कुठल्या मैदानात पडले? सासवडच्या मैदानातच. म्हणजे गाडी चालवताना लागले होतं? खाली सुट्टीलाच लागलेलं. होय. मग तरीही तुम्ही गाडी चालवली? हो, तरी आज गाडी चालवली आणि 2 नंबरची मानकरी झाली. मित्रांनो बघा, हाताला टाके असून सुद्धा गाडी चालवली आणि गाडीचा 2य क्रमांक मिळवून दिला. काय बैल त्यांना पळतो
पळतोच म्हणजे त्या बैलाची खासियतच आहे. ते गाडी बसले की बैल पळतो हम्म. जास्त पळतो 2 मिनिटात जास्तच घेतो. मित्रांनो बघू शकता म्हणजे आपला स्वतःचा नंदी म्हणून ते त्याच्या पाठीशी उभे राहिलेला ड्रायव्हर नव्हता तरी त्यांनी गाडी आणली त्या नंदीने देखील त्यांना देखील कुठं नाराज केलेलं नाही नाही. मोठा कमबॅक आज करून दिला स्वतःच्या बाहेर. स्वतःचा म्हणजे आमचं भरपूर दिवसाचा संघर्ष हा तो हा 10 दिवसामध्ये म्हणजे 10 दिवसात आहे ना त्या बैलांनी सगळं सांगितलं सगळ्यांना सिद्ध केलंय की मी काय करू शकतो म्हणून. आज हॅट्रिक तरी आता वय काय आहे सुंदरचं सुंदर 3.5 वर्षाचा आहे. आणि तो मागचा तो दुसरा आहे तो. बर त्यांची पण खूप मोठी लाख मोलाची सहाय्य मिळालं आम्हाला. नियोजन कोण करतं बैलाचं? नियोजन भूषण आणि मयूर आता मोठ्या मैदानामध्ये कधी दिसतील आपल्या कोरेगाव हिंद केसरीमध्ये ही जोडी पळताना दिसेल का? नाही. कारण की ही जोडी एक चांगली पळते या नाही 100% दिसेल. महाराष्ट्राच्या नजरा हिरवून घेतल्या त्या मैदानात तुमच्या. नाही 100% 100% ते नियोजन हेच राहणार आणि नेक्स्ट गुलाल पण होऊन जाईल सगळं 100%. मित्रांनो एक मोठं हिंद केसरीचं मैदान येत आहे आता दोन्ही नंदी आपल्या मालकासाठी पाहताना त्यांचं नाव करताय इथून पुढे करत असेल हे तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.